सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शांति शांति शांतिः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। भद्रं पश्येमाक्ष धीर्यजत्राः। ही प्रार्थना रोज सतत केली पाहिजे। आमच्याकडून मंगल तेच पाहिलं जाऊ दे। मंगल जे असेल तेच या दृष्टीला पडवू, इतर नको। भद्रं कर्णे शृणुयाम देवाः। या कानांनी फक्त भद्रच ऐकलं जाऊ दे। पवित्र, कल्याणकारी, मंगल, पूर्णपणे पवित्र असंच या कानांनी ऐकलं जाऊ दे। असं पवित्र आणि पूर्ण पवित्र, पूर्ण कल्याणकारी असं काय आहे मग? मंगल आणि पवित्र असं काय आहे? मायेतली तर एकही गोष्ट नाही ना। मग काय आहे काय? केवळ सत्यतत्व हेच मंगल आणि पवित्र आहे, दुसरं काहीही नाही।
एकमेव सत्य हे शुद्ध आणि परमपवित्र आहे. केवळ तेच सगळीकडे आमच्याकडनं पाहिलं जाऊ दे असा त्याचा अर्थ आहे. ऋषी कोण आहेत याचे? अश्वलायन ऋषींनी खूप साधना केलेली आहे आणि अतिशय ते साधनेने समृद्ध झाल्यानंतर, म्हणजे साधना झाली हे केव्हा म्हणायचं माहिती आहे का? ज्यावेळी खूप साधना झाल्यावर सुद्धा अति नम्र आपली हे असेल, नम्रतापूर्वक गुरुकडे बसून अजून यात काय कमतरता आहे, मी त्या आत्मतत्वापर्यंत पोहोचण्यासाठी अजून यात काय कमतरता आहे, आणि मी जे प्राप्त केलं आहे कृपया ऑडिओ सर्वांनी बंद ठेवा आपापला. सगळ्यांचा ऑडिओ बंद आहे ना. मी जे प्राप्त केलं आहे ते नेमकं बरोबर आहे की नाही? म्हणजे एवढं सगळं प्राप्त झाल्यावर सुद्धा काय असतं, मायेतल्या जर गोष्टी आपण प्राप्त केल्या तर होतं काय, मायेतल्या गोष्टी प्राप्त केल्यावर मग मी नाही का एवढं मिळवलं, आता मला काही कशाची कमी नाही, आणि गर्व चढतो किंवा जमिनीला पाय लागेनासे होतात. अगदी सत्याचं उलट आहे. सत्याचं अगदी उलट आहे की जसजसं सत्य प्राप्त होईल आणि जसजसं जास्तीत जास्त आपण सत्यतत्वाकडे जाऊ तसतसं आणखीन अंगात नम्रता येते आणि आणखीन माझं काही राहिलं आहे का, गुरुजवळ बसून आणखीन शांततेने ते शिकावंसं वाटतं, अतिशय नम्रतापूर्वक. एक तर हा जो विश्वाचा आदिदेव ज्याला म्हणतात, आत्मतत्व ज्याला म्हणतात, ते प्राप्त झाल्यावर त्याचाच मुळी गुण आहे अत्यंत नम्रता, अत्यंत आनंद, स्वतःकडे अत्यंत लीनता यायला लागते. हे त्याची परख आहे खरी. आणि अशा अवस्थेत अश्वलायन ऋषी हे कोणाकडे आलेले आहेत, त्यांचे गुरु कोण आहेत? इथे या उपनिषदामध्ये अश्वलायन ब्रह्मदेव, ब्रह्माजींकडे ते आलेले आहेत की काय. म्हणजे साधना किती केली असेल बघा,
रोज आपण तुम्ही आम्ही एकत्र भेटून बोलतो तसे ते एवढी साधना झाली आहे, सृष्टीच्या निर्मात्याशी ते बोलू लागलेले आहेत. म्हणजे बघा, उठण्या बसण्यातला ब्रह्मदेव आहे त्यांच्या. इतकी उंची गाठलेली आहे त्यांनी. कृपया ऑडिओ सर्वांनी बंद ठेवत जा आपापले. अधीहि भगवन् ब्रह्मविद्या वरिष्ठां सदा सद्भिः सेव्यमानां निगूढां. सदा सद्भिः सेव्यमानां म्हणजे सद्भी म्हणजे चांगले सज्जन लोक, नेहमी चांगल्या लोकांकडून सेव्यमानां समृद्ध केली जाणारी. यदाचिरात् सर्व पापं वपोह्य वपोह्य. सर्व पापम आपली सर्व पाप. विद्वान म्हणजे सुज्ञ जाणकार असे मनुष्य ज्यावेळी सर्व पाप व्यपोह्य म्हणजे त्याग करून परात् परम पुरुषम श्रेष्ठ पुरुषाकडे येतात पोहोचतात. अशी ही. आणि कशासाठी ते पोहोचतात नेहमी? निगूढम म्हणजे अतिशय गूढ असलेली, गुप्त असलेली, अतिगूढ. वरिष्ठम ब्रह्मविद्या अशी परमश्रेष्ठ अशी ब्रह्मविद्या. अधीही धी म्हणजे बुद्धी, पण इथे काय अधीही म्हणजे मला शिकवा. अशी गूढ ब्रह्मविद्या मला शिकवा. असं ब्रह्मविद्या बऱ्याच अंशी जाणून आलेल्या अश्वलायन ऋषींनी ब्रह्मदेवाला म्हटलेलं आहे. किती नम्रपणा आहे बघा. आपण आहे ना, थोडंसं जरी माहिती असेल तरी सुद्धा काय होतं माहिती का, एखाद्याला समजा एखादा लेसन किंवा काहीतरी थोडंसं माहिती आहे आणि तेच जर चाललेलं आहे तर तो काही शिकवूच देत नाही गुरुला. सारखा तोच मध्ये मध्ये बोलतो, हे असं ना, ते तसं ना, हो हो मला माहिती आहे, असंच आहे ती गोष्ट, असंच झालेलं आहे या लेसनमध्ये वगैरे सांगतो.
म्हणजे तो शांत बसूच शकत नाही. म्हणजेच तो आकाशात उडतो. पण ही ब्रह्मविद्या जर प्राप्त करायची असेल तर किती नम्रता अंगी पाहिजे की एवढं सगळं प्राप्त करून हे अश्वलायन ऋषी इथे आलेले आहेत आणि ते केवळ अतिनम्रतेने म्हणतायत की अशी ही जी गूढ ब्रह्मविद्या आहे, जिथे या विश्वातला अतिसज्जन माणूस, आत्मतत्व प्राप्त केलेला माणूस गूढ ब्रह्मविद्येपर्यंत जाऊन पोचतो, अशी ही गूढ ब्रह्मविद्या मला शिकवा, आधी माझ्या बुद्धीमध्ये त्याचा प्रकाश टाका. अशी ते प्रार्थना करतायत ब्रह्मदेवाला. एक आपल्या लक्षात आलं असेल की इथला जो शिष्य आहे, या उपनिषदातला जो शिष्य आहे, तो शिष्य अभ्यासाने परिपूर्ण होऊन आलेला आहे आणि तो गुरुला मनातल्या शंका विचारतोय. आधी त्याच्या शंकांची पूर्ण उत्तरं दिल्याशिवाय इतर चर्चा गुरु करतच नाहीत. मग आता इथे अश्वलायनांची काय विनंती आहे? ह्या अतिगूढ असलेली ब्रह्मविद्या मला शिकवा. आता ही ब्रह्मविद्या म्हणजे शास्त्रांचं शास्त्र, श्रेष्ठ शास्त्र आहे. म्हणजे काय? फरक हा आहे की इतर जे ज्ञान आहे ना, त्या ज्ञानाला बुद्धी प्रकाशित करते. म्हणजे एखादं आपण ज्ञान घेतो आहोत, मग ते कोणतंही ज्ञान असेल ना, कम्प्युटरचं ज्ञान आहे, नंतर गणिताचं ज्ञान आहे, कोणतंही ज्ञान आहे, तर ते जेव्हा आपल्याला कळतं, सदाचार या पुस्तकात आपण पाहिलंय, ज्यावेळी हे ज्ञान आपल्याला होतं त्यावेळी ती बुद्धी त्या ज्ञानाला प्रकाशित करते. परंतु आत्मतत्व जाणल्यावर काय होतं माहिती आहे? त्या आत्मतत्वाचं ज्ञान
बुद्धीला प्रकाशित करतं आपल्या. बुद्धीला प्रकाशित करतं. मग हे चैतन्याचं ज्ञान माणसाला कसं होतं? तर चैतन्यावरचं आवरण दूर झालं पाहिजे ना. ते चैतन्य तत्वाचं आवरण दूर करण्याचं काम हे चैतन्य तत्वाचं ज्ञानच करतं. काय आहे की अश्वलायनांना गुरु का हवाय? हा एक प्रश्नच आहे ना. जर म्हणजे तुमच्या मनातही हा प्रश्न आला असेल की जर त्यांना ज्ञान झालेलंच नुसतं कन्फर्म करायचं आहे, तर एखादा कोणी पण चालला असता ना ऋषीमुनी, मग जगाला मोठेपणा दाखवण्यासाठी का ब्रह्मदेव गुरु केलाय? उरला होता का त्यांच्या अंगात अहंकार? नाहीच ना. पण ही विद्या एवढी गूढ आहे, एवढी अति गूढ आहे, सामान्य मनुष्याला त्याचं किंचित सुद्धा आकलन होणं कधी शक्य नाहीये. काय आहे इतर ज्ञान कोणी उडत उडत सांगितलं, लक्षात ठेवा. ग्रंथांमध्ये वाचा. जॉईन केल्या केल्या ऑडिओ बंद करत जा. ग्रंथांमध्ये वाचा. काहीही करा. सरळ सरळ घेता येतं इतर ज्ञान आपल्याला, थोडंसं इकडे तिकडे वाचन करून. आणि स्वतःचं स्वतःला ज्ञान घेता येतं म्हणून तर आपण हवेत उडत असतो. कोणाच्या अंडर शिकायचं म्हणजे थोडंसं कठीण असतं.
स्वतः होऊन ग्रंथ वाचून हे ज्ञान आकलन होऊ शकत नाही. म्हणून असं अतिगूढ ज्ञान जाणण्यासाठी अश्वलायन ऋषींनी ब्रह्मदेवाला गुरु केलेलं आहे. गूढ गूढ आता एक गोष्ट कळेल आपल्याला की जे छोटं छोटं असतं, काही पण छोटेसे सुंदर मेसेज किंवा काहीतरी छोटंसं गाणं, छोटंसं चित्र, हे आपण आहे ना दुसऱ्याला पाठवू शकतो की नाही, फोनवरून पाठवू शकतो. पण मोठे मेसेज, एखादं मोठं गाणं नाही पाठवू शकत. त्याच्याप्रमाणे काय आहे की हे जे अतिगूढ म्हटलेलं आहे ना, गूढ विद्या आहे ही. हे ग्रंथातलं पान नंबर एवढं वाचा चला, असं प्राप्त करण्यासारखं हे ज्ञान नाही. गूढ म्हणजे कितीही खटपट करा, पण दुसऱ्याला ते सहजासहजी आपण देऊच शकत नाही. म्हणजे शब्दात ते वर्णन करता येत नाही असं गूढ. गुरुकडूनच ते समजवून घ्यावं लागेल. खूप एक
समजावून घेण्यासारखं आहे. याला गूढ सुद्धा का म्हटलेलं आहे? नुसतं तांत्रिक ज्ञान नाही आहे आत्मज्ञान म्हणजे. आंतरिकतेने म्हणजे अंतरज्ञानाने जेव्हा आपण हे अंतिम तत्व आहे ना ते जाणू शकतो. शब्द नकोत नाही आहे, शब्दच राहत नाहीत. आश्चर्य वाटतं आपल्याला हा अनुभव आल्यावर. अंतर्यामी अतिशय शांत वाटतं. सगळं प्राप्त करून तृप्त झाल्यासारखं वाटतं आपल्याला. असं अंतर्ज्ञानाने जाणल्यानंतर, अंतरातून जाणल्यानंतर ही जाण येण्याच्या क्षणी तो आत्मसाक्षात्कारी मनुष्य शरीर मन बुद्धी या उपकरणातून आता तो कार्य करतो. म्हणजे समजावून घेऊन मी आता या देहाद्वारे कार्य करणार आहे. अलग होतो तो त्याच्यापासून. सगळी जी उपकरणं आहेत शरीर मन बुद्धी, ही उपकरणं वासनांचा कर्माला मदत करून वासनांचा क्षय करण्यासाठी किंवा वासना नष्ट करण्यासाठी उपयोग होतो. आणि मग असं करत 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 देहापासून तो वेगळा होतो. आणि मग त्याच्या काय वासना नष्ट झालेल्या असतात? नाही, त्याला देह आहे ना, म्हणजे वासना आहेतच. वासनांवरून उडी मारतो. वासना आणि त्याचं देहात्मक कार्य तिकडे चालू राहू दे, मला काय करायचंय, पण आत्मतत्व मला प्राप्त करू दे, अशी ओढ त्याला निर्माण होते. आणि तसंच तर ते सत्य आहे. आणि वासना चांगली असो का वाईट असो, वासना म्हणजे काय माहिती आहे ना? इच्छा आणि वासना याच्यात फरक असतो. इच्छा म्हणजे काय? एका ठिकाणी बाहेर आहोत आपण, भूक लागली आहे, काहीच मिळण्यासारखं नाहीये ते ठिकाण, खेडगाव आहे,
गावाच्या बाहेर आहोत आपण. एवढ्यात काहीतरी चहाची टपरी दिसते. खायला तर काहीच नाही आहे, पण चहा घेऊ असं वाटणं. चहाची टपरी दिसल्यानंतर चहा घेऊ असं वाटणं. चहा घ्यावासा वाटला म्हणून चहा घेतला. तिथून उठलो. चला आता वेळ झाली आहे म्हणून आपल्याला आदेश मिळाला की आपण उठतो आणि पुढच्या प्रवासाला लागतो. यातली चहा पिण्याची इच्छा, उठण्याची इच्छा, जाण्याची इच्छा, या इच्छा आहेत, वासना नाही आहेत. इच्छा आणि वासना याच्यात फरक आहे. इच्छा काय असते, त्या वेळी ती निर्माण होते, पण जरी नाही ती सॅटिस्फाय झाली, शमली नाही तरी चालतं. आपण विसरून जातो. अरे हे हवं होतं, ते हवं होतं, बरं ठीक आहे उद्या मिळेल, म्हणजे त्याविषयी काही वाटत नाही. परंतु बाजारात एक साडी पाहिली, घरी आलो, ती आज घेऊ शकत नाही आपण. परत इच्छा झाली, परत गेलो बघायला, आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी परत तीच साडी हवीशी वाटणं, मनात राहून जाणं, ही आहे वासना. पुन्हा पुन्हा त्याच एका वस्तूवर मन बसतं, ही आहे वासना. आणि वासना म्हणजे महापाप. आणि म्हणून आपल्याला सतत 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 प्रत्येक जे अपेक्षांचं पुराण आहे त्यातनं बाजूला झालं पाहिजे. बाजूला होणं महत्त्वाचं. म्हणजे ज्या वासना निर्माण करून ठेवलेल्या आहेत त्या वासना जास्तीत जास्त निदान हलणार तरी नाहीत. या वासनांनाच पाप म्हणतात. आणि या वासना म्हणजे कसलेही असतात. अहो, तुम्हाला काय वाटतं, वासना म्हणजे फक्त वस्तू? व्यक्तीसुद्धा अमकी यावी, एखादी मावशी यावी आपल्याकडे, यावी म्हणजे यावीच. एखादी आपली मैत्रीण आपल्याकडे नक्की यावी किंवा आपण तिला नक्की भेटावं, वासनाच ती. एखाद्या गोष्टीची पुन्हा 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 इच्छा होणं आणि त्या इच्छेने मन भरून जाणं म्हणजे वासना. आणि इच्छा करणं हे हातात नाही आहे हो आपल्या. मनुष्य आहे, देहाशी संबंध आहे ना त्याचा. देहाला इंद्रिय आहेत.
इंद्रियाचे विषय हे या विश्वाचे विषय आहेत. त्याच्यामुळे इच्छा होतात. पण इच्छा झाली आहे नाही का, लहान मुलगा त्याला इच्छा होते, अहो सारखं दुकानात गेलं, लॉलीपॉप घे, चॉकलेट घे, हे घे, ते घे, बिस्किट घे, म्हणजे तीच इच्छा होते, त्याचं विश्वच ते आहे. तसं या देहात्मक मानवाचं विश्व हेच आहे की इच्छा करणं. इच्छा होतील म्हणून इच्छा हे पाप नाही, ते सहज होतं. पण एकतर कोणत्या इच्छा आहेत माहिती का, या मायेच्या दुनियेतल्या इच्छा आहेत. आवश्यक ते इच्छा परिपूर्ण करायला काहीच हरकत नाही, पण ती इच्छा मनात रिपीट होऊन मग करण्याची गरज नाही आहे. म्हणजेच याला काय पाहिजे, आपल्याला अलिप्तपणा शिकावा लागणार आहे की हां, आता समजा एखादी गोष्ट आणायची आहे, अर्जंट आहे, तेल, साखर अर्जंट आहेत या गोष्टी, आणि ते कधी लक्षात आलं, रात्री 11 वाजता. मग तेव्हा आपण काय करत असतो, अरे बापरे 11 वाजले का, बरं ठीक आहे ना, आता उद्या सकाळी दुकान उघडलं की आपण आणू. म्हणजे इथे काय झालं, पेशन्स आला आपल्याला, कारण आपली चूक आहे, आपल्याला लवकर आठवलं नाही. तिथे आतताईपणा करून चालत नाही. म्हणजे रात्रभर आपण हे दळत बसलो की मला तेल आणायचे, मला साखर आणायची, मी का बरं नाही आणली, आता मी लवकर जायला पाहिजे, असं रात्रभर केलं. हे काय आहे माहिती का, वासनेत रूपांतर आहे. आणि वासनेत रूपांतर, माया ही काय आहे, सगळेच जण म्हणतात माया ही ठगणी आहे, म्हणजे फसवणारी आहे, थांबवणारी आहे, आपलं आयुष्य रोखणारी आहे, अतिशय लबाड आहे माया. आणि यांनी होतं काय माहिती का, सत्याच्या विचारांपासून आपण लांब लांब जात राहतो. एखादा विचार, एखादी इच्छा सारखी येत राहते मनात. म्हणजे त्याच्यामुळे काय आहे की आवश्यक आहे, करणं जरूर आहे, हे ठीक आहे, पण सतत त्या विचाराचा मागोवा घेण्यासारखी त्या विचाराची तरी पात्रता आहे का, माझी काय पात्रता आहे, मी त्या आत्मस्वरूप आहे, मी ते चैतन्य आहे. आणि तो विचार कुठलाही, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, सत्यतत्व सोडून, हा कुठलाही विचार किती हीन आहे. तो विचार मी आत्मचैतन्य असताना मला चिकटवून घ्यायचा, चिकटत नसतानाही तो चिकटवून घेतो आपण. ती आहे वासना. सतत 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 एखाद्या विषयाचं मनन करणं, म्हणजे मागणी करणं त्याची, ती वासना आहे. आणि वासना म्हणजे महापाप आहे. हा आत्मतत्व प्राप्त केलेला मनुष्य, त्याची समज कशी असते की मी आहे, केवळ मीच आहे, आणि या देह हा मला जोडलेला आहे. कशासाठी, तर या देहाच्या इंद्रियांमधून मी कार्य करत राहणार आहे.
ही जी उपकरणं आहेत आपल्यामधली, बुद्धी, मन, चित्त, ही सगळी जी उपकरणं आहेत ती वासना व्यक्त करण्यासाठी आणि त्या वासना निर्माण करण्यासाठीच आहेत. म्हणून इंद्रिय दमन करायचं आहे. म्हणून इंद्रियांवर कंट्रोल म्हणजे इंद्रियांची सत्ता कमी चालू द्यायची आपल्यावर, तेवढ्या पुरतं. त्याच्यामुळे आपल्याला हळूहळू या अनुभवाची प्राप्ती होणार आहे. काय आहे माहिती का, आधी सुरुवातीला हे आत्मतत्व प्राप्त करण्यामध्ये आपलं देह मन बुद्धी हे विक्षेप आणणार आहे. पण आपल्याला एकदा ही कला आली की विक्षेप येणार आहेत. तर गणपतीचं आठवत असेल तुम्हाला, बाहेर खूप गोंधळ चालू होता आणि त्यातनं आपण ऐकूच असं जेव्हा तुम्ही ठरवलं तेव्हा तुम्हाला ऐकू आलं, म्हणजे त्याच्यावर तुम्ही मात केलीत. तसं जेव्हा आपण करू, जोपर्यंत देह तोपर्यंत मायेतले विचार, आता नुसते विचारच काय, मायेतल्या इच्छा, नुसते इच्छाच काय, त्याच्या बनलेल्या वासना या आपल्या आड येतात. त्या वासना मुख्य म्हणजे नवीन होऊच द्यायच्या नाहीत, हे एक शिकलं पाहिजे. आणि हळूहळू या सगळ्या गोष्टींवर मात करून आपण सत्यतत्वापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा गूढ ज्ञानाची मागणी अश्वलायन ऋषी करतायत. तस्मै स होवाच पितामहश्च श्रद्धा भक्ती ध्यान योगादवैः. काय सांगतात ब्रह्मदेवांचं उत्तर आहे, नुसता अर्थ बघूया. तस्मै, त्याला म्हणजे या प्रश्नाला, स होवाच, सहा उवाच,
म्हणतात पितामहश्च पितामह ब्रह्मदेव या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतात श्रद्धा भक्ती ध्यान योगादवैही श्रद्धा भक्ती आणि ध्यान योग यांच्याद्वारे तू जाण. म्हणजे आत्मतत्व जर जाणायचं असेल तर आपल्या मनामध्ये काय काय निर्माण झालं पाहिजे. नुसते त्याच्याबद्दल खूप प्रश्न PhD करायची आहे की काय जणू काही असं नाही. अहंकार पूर्णपणे गळाला पाहिजे. श्रद्धा म्हणजे ते आत्मतत्व ते आहेच, ते परमश्रेष्ठ आहे. काही झालं तरी ते मला प्राप्त करायचं आहे. माझा जन्म हा माणसाचा त्याच्याचसाठी आहे. इतकी घोर श्रद्धा बसली पाहिजे. भक्ती ते प्राप्त होतंय होत नाही डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. प्राप्त जरी थोडंसं झालं तरी डोळ्यातून आनंदाश्रू यायला पाहिजेत. अशी श्रद्धा अशी भक्ती पाहिजे. आणि तरी एवढं इनफ नाही आहे. ध्यान स्वतःचं स्वतः केलं पाहिजे. त्या ध्यानाने ही सगळी इंद्रिय मनबुद्धी शुद्ध सूक्ष्म होतात आणि मग ते तू जाण त्याच्याद्वारे असं ब्रह्मदेव म्हणतायत. त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. या मंत्राचं स्पष्टीकरण आता आपण उद्या बघूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.